पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात 2 पत्रकार जागीच ठार। जोशीविहीर तालुका वाई इथे झालेल्या भीषण अपघातात मंदार कोल्हटकर वय वर्ष 45 राहणार कोल्हटकर आळी सातारा व धीरज पाटील वय वर्ष 38 राहणार ढवळी तालुका वाळवा जिल्हा सांगली हे जागीच ठार झालेल्या पत्रकारांची नावे आहेत। हे दोघे तरुण भारतच्या सातारा कार्यालयात वितरण विभागात कार्यरत होते। मंदार कोल्हटकर व धीरज पाटील हे आपल्या दुचाकीवरून रस्त्याच्या डावीकडून साताऱ्याच्या दिशेने येत होते। त्याचवेळी पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या विजय शहा राहणार मंगळवार पेठ कोल्हापूर यांच्या गाडीने त्यांना जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की दोघेही उडून अतिशय दूर फेकले गेले। अपघाताची माहिती मिळताच सातारा जिल्हा रुग्णालय परिसरात तरुण भारत परिवारातील सदस्य, पत्रकार तसेच साताऱ्याच्या नाट्य क्षेत्रातील अनेक कलाकार यांनी गर्दी केली होती। मंदार कोल्हटकर यांच्या पश्चात आई वैजयंती, पत्नी मयुरा, 2 मुले मितेश आणि मिहिर असा परिवार आहे। धीरज पाटील यांच्या पश्चात वडील बाळासो, आई उषाताई असा परिवार आहे। मंदार कोल्हटकर यांचा अंत्यविधी शुक्रवार दिनांक 19 रोजी संगम माहुली इथे करण्यात आले असल्याचं सांगण्यात आलंय। तर धीरज पाटील यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या गावी ढवळी तालुका वाळवा इथे करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे। पत्रकारांच्या कुटुंबियांचे खासदार उदयनराजे यांच्याकडून सांत्वन। या दोघांच्या अपघाती मृत्यूमुळे तरुण भारत परिवार, साताऱ्यातील नाट्यकर्मी व वृत्तपत्र कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे। दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी रात्री जिल्हा रुग्णालयात येऊन दोन्ही परिवारांची भेट घेऊन शोक भावना व्यक्त केली। मंदारचे नाट्य क्षेत्रात योगदान। साताऱ्याच्या नाट्य क्षेत्रात मंदार कोल्हटकर यांचे योगदान होते। त्यांनी काही चित्रपट, मालिका, नाटके तसेच जाहिरातींसाठी अभिनय केला होता। सीसीटीव्हीत अपघाताची घटना कैद। महामार्गाच्या बाजूला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून क्विड कार ही महामार्गावरील मधली लेन सोडून डाव्या लेनने येत हा अपघात झाल्याचं स्पष्ट दिसत आहे। यावरूनच क्विड कार चालक अनियंत्रित असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। ही दुर्घटना गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास झाल्याचं वृत्त आहे। सातारा प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज। एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज।